हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही स्वयंपाक बनवत असते। इतक्यात बाळजाबाई किचनमध्ये येतात आणि कृष्णाची सर्व तयारी बघून म्हणत असतात, अरे वा, काय कांदा पोह्यांची तयारी दिसायला वाटतं। काय हो सुनबाई, कांदे पोहे करायलायसा काय? चांगलं आहे, चालू द्या। त्यावर कृष्णा म्हणते, होय, आता घरात पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर एवढं तर केलंच पाहिजे ना। त्यावर बाळजाबाई म्हणतात, अहो असं होय? त्याबरोबर कृष्णा म्हणते, होय, तर दुष्यंत सरकारांच्या मर्जीतली पाहुणे आहेत, त्यांचं समजा व्यवस्थित आणि चांगलं व्हायला पाहिजे ना। तर इकडे पूजा ही खोलीमध्ये एकटीच आड्याला नजर देऊन बसलेली असते। इतक्यात तिकडे दुष्यंत येतो। आता दुष्यंत तिकडे आल्यावर पूजाकडे बघतो, पूजा काहीच हालचाल करत नसते। दुष्यंत तिकडे आता साडी ठेवतो आणि कृष्णाला हाका मारू लागतो आणि तो म्हणत असतो, कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा बाहेर ये, कृष्णा, अगं बघ तुझ्यासाठी साडी आणली आहे। पण आता कृष्णा खोलीत नाही आहे हे दुष्यंतच्या लक्षात येतं आणि दुष्यंत तिकडनं निघून जातो। आता दुष्यंत हा तिकडनं गेल्याबरोबर पूजाला तर आयती संधीच मिळालेली असते। दुष्यंत तिकडनं बाजूला झाल्यावर पूजा लगेचच उठून बसते। तर दुसरीकडे आता बाळजाबाई ह्या म्हणत असतात, अगं मग निघून जा की घरातनं, कारण तू या घरात आल्यापासून चांगलं काहीच घडलेलं नाही आहे या घरात, लक्षात आहे ना व तुझ्या? समजा काही उलटंपालटच झालं आहे की, मग आता आणि काय गरज आहे तुला इथं थांबण्याची? कृष्णा म्हणते, बाळजाबाई, अहो चांगलं घडलं नाही, तुम्ही चांगलं घडू दिलं नाही असं म्हणा की, बरोबर ना व? त्यावर बाळजाबाई म्हणतात, तू जास्त बोलू नकोस, एक दिवस दुष्यंत तुला सवताच्या हाताला धरून घराबाहेर काढेल, समजलं ना व? त्यावर कृष्णा म्हणते, अहो हो सासूबाई, माझं नशीब मला जिकडं न्यायचं असेल तिकडं नेईलच की, पर तुमचं काय? जेव्हा दुष्यंत सरकारांसमोर तुमचा खरा चेहरा येईल तेव्हा दुष्यंत सरकार तुम्हासनी काय करते आलो? तुम्ही तुमच्या नशिबाची आणि तुमची काळजी करा की, उगाचच्या उगाच नसत्या गोष्टींमध्ये कशाला लक्ष घालायचं मी म्हणतो काय? त्यावर मग मात्र बाळजाबाई ह्या कृष्णाकडे रागाने बघतात। इतक्यात दुष्यंत कृष्णाला हाक मारतो म्हणून कृष्णा त्या ठिकाणी येते आणि म्हणत असते, बोला की दुष्यंत सरकार। त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं कुठे होतीस तू? त्यावर कृष्णा म्हणते, अहो ते मी जरा स्वयंपाकघरात होतो, बोला की तुम्ही। त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तुला वरती मी कपडे आणून ठेवलेले आहेत, आज पाहुणे येतील तेव्हा तुला तेच कपडे घालायचे आहेत, ओके? आणि मग दुष्यंत तिकडनं जातो। कृष्णा बाळजाबाईंना खुन्नस देते आणि स्वतःवरती येते आणि म्हणते, बघितलंस का पूजे, तुझ्या दाजींनी माझ्यासाठी कापडं आणले आहेत, बघू तरी मला काय आणलं आहे? आता कापडं म्हणजे झॅकपैकी साडीच असणार, मला तर ठावच आहे त्यांची सवय। मग आता कृष्णा ही ताबडतोब तो बॉक्स उघडते, तर आता त्या बॉक्समध्ये स्लीवलेस गाऊन असतो। आता तो गाऊन बघून कृष्णा म्हणते, अर्र, हे घालायचं वय म्या? आता तो वन पीस कृष्णाने बघितल्यावर कृष्णाला कळतच नसतं की हा घालायचा कसा आणि हा दिसणार कसा। कृष्णा म्हणते, बापरे, ही असली कापडं म्या घालायची? नाही, मला काही जमायचं नाही। अगं ए पूजे, अगं बघ की तुझ्या दाजींनी काय कापडं आणल्यात माझ्यासाठी, नाही मला नाही जमायची ही कापडं घालायला, हे असलं कधी मी घातलं नाही आणि मला झेपणार बी नाही। त्याबरोबर आता पूजा ही मात्र कृष्णाची ही अवस्था बघून हसत असते। पूजाला मज्जा येत असते। तर कृष्णा म्हणते, काय बी करतात हे, ह्यासनीच फोन करून विचारतो ही कापडं घालणं गरजेचं आहे का म्हणून। मग कृष्णा आता दुष्यंतच्या फोनवरती फोन करते। दुष्यंत म्हणतो, अरे यार कृष्णा, काय चाललं आहे तुझं? घरातल्या घरात कोणी कॉल करतं का? कृष्णा म्हणते, अहो ते समजा सोडा, तुम्ही आणलेली कापडं घालायची आहेत होय? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं काय विचारतेस, हे घालायची आहेत म्हणजे घालायची आहेत म्हणूनच आणले आहेत ना कपडे, तू रेडी हो पटकन आणि ये बरं खाली, टाईमपास करू नकोस कृष्णा यार। आणि मग दुष्यंत फोन कट करतो। कृष्णा म्हणते, अहो ऐका तरी, केला कट। दुष्यंत सरकार बिना कधी बी माझं काहीच ऐकून घेत नाही, असं कोणी फोन कट करतं का? बोलत होतो ना इकडनं, काय कापडं आणल्यात, कशी घालायची ही कापडं? एक काम करतो, भक्तीला फोन करतो आणि विचारतो। कृष्णा भक्तीला फोन करते। त्यावर भक्ती म्हणते, काय गं कृष्णे, फोन असा अचानक कसं काय केलास? समजा ठीक आहे ना तिकडं, पूजी बरी आहे ना वा आपली? त्यावर कृष्णा पूजाकडं बघते आणि म्हणते, अगं वय काळजी करू नकस, समजा ठीक आहे, मी वेगळ्याच कामासाठी फोन केला। त्यावर भक्ती म्हणते, वेगळ्या कामासाठी काय झालं काय? त्याबरोबर मग कृष्णा सांगायला लागते, अगं दुष्यंत सरकारांनी माझ्यासाठी कापडं आणल्यात, पर ती कापडं मला काय घालता येत्याल असं मला वाटणं झालं आहे, म्हणून मग मला प्रश्न पडला आहे, ती कापडं घालू का नको? अगं त्यांची शहराकडची कोणीतरी पाहुणी येणार आहेत म्हणं, त्याच्यासाठी आणल्यात ती कापडं, आता मला तर ती कापडं काय घालता येत्याल असं वाटणं झालं आहे। त्याबरोबर आता लगेचच इकडे
पूजा हे सगळं बघून हसत असते. पूजाला फक्त हे सगळं बघून मज्जा वाटत असते. तर आता भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे अगं असं काय करायलास, दाजींनी एवढं पिरमानं आणलं असं तूच म्हणाल्यास का नाही आता, मग अगं आणलंय नव्ह त्यांनी, मग घाल की तू, काय झालं घालाय तुला. त्यावर कृष्णा म्हणते, अगं भक्ते म्या असली कापडं कवा बी घातलेली नाही, मला ही कापडं कशी घालायची तेच कळणं झालं आहे. त्याबरोबर भक्ती म्हणते, अगं कृष्णे मग तू एक काम कर, तू का नाही त्या कापडांचा मला फोटो पाठव, मग मी फोटो बघतो आणि तुला सांगतो काय कशी कापडं घालायची ते. ही येडी पोरगी कुठची, फोटो पाठव लवकर. भक्ती फोन कट करते. त्याबरोबर कृष्णा आता लगेचच त्या कपड्यांचा फोटो काढते आणि तो फोटो आता ती भक्तीला पाठवते आणि भक्तीला म्हणते, ही कापडं आहेत बघ आता. त्यानंतर मग कृष्णा आता म्हणत असते, पण दुष्यंत सरकारांनी असली कापडं मला कशा पाय आणली असतील, काही गरज काय होती मी म्हणतो त्यासनी असली कापडं मला आणायची. आणि मग आता भक्ती कृष्णाला ते कपडे कसे घालायचे ते पाठवते. कृष्णा आता आरशासमोर उभी राहते आणि म्हणत असते, आता काय करायचं, धन्याची मर्जी सांभाळायची लागणारच. वाह काय बोललो आहे म्या. पूजे ही बघ ही कापडं असली घालायची आहेत, ही कापडं का नाही माझ्यापेक्षा जादा सुंदर तुझ्यावर दिसली असती बघ. पर आता काय करणार, तुझ्या दाजींची मर्जी आहे ना व, सांभाळावी तर लागणारच मला, आता मला घालावी लागणार बघ ही कापडं. बरं जाऊ दे चल, मी आलो पटकन कापडे बदलून. आणि हे बघ कापडांबरोबर ह्या असल्या चपला बी आहेत. अगो बाबो ह्या चपला घालून आता मला कवा चालता यायचं, देवा देवा. बरं जाऊन दे ते समजा, मी येतो पटकन आवरून काय. आणि मग आता लगेचच कृष्ण आवरायला जाते. त्याबरोबर पूजा आता म्हणत असते, कृष्णा अगं तू खूप मूर्ख आहेस, बावळट आहेस तू, बावळट. आता बघ मी काय करते ते, आज मला इथे बसून चालणार नाही, मला खाली गेलं पाहिजे, पण ते कसं काय करू. तर इकडे दुष्यंत वाट बघत असतो. दुष्यंत म्हणत असतो, अरे अजून पाहुणी आली कशी नाही, आणखीन किती वेळ लागतो यांना यायला. त्यावर मग आता लगेचच मैनावती म्हणते, अरे दुष्यंत तू फोन करून बघतोस का. त्यावर काका म्हणतात, नाही नाही नको, मगाशी त्यांचा फोन आला होता तेव्हा ते म्हणले होते की ते गावात आलेत म्हणून येत्याला, आता कशाला फोन उगाच, सिस्टमॅटिकली होऊ द्या समजा. त्यावर दुष्यंतला लगेचच अढळराव म्हणतात, मग तोवर ते तुझं शेटअप काय आहे ते मांडून घे ना तू, म्हणजे नंतर तुझा येळ त्याच्यात वाया नाही जायचा. त्यावर दुष्यंत जात नसतो. मग काका म्हणतात, दादासाहेबांचं बरोबर आहे दुष्यंत. त्यावर मग दुष्यंत तिकडनं जातो. तर अढळराव मात्र शांत उभे राहतात आणि हसतात. तोपर्यंत इकडे दुष्यंत हा त्याचं लॅपटॉप घ्यायला रूममध्ये येतो. आता पूजाला तर दुष्यंत बरोबर जायचंच असतं खाली, मग तिला इथे संधी मिळते. पूजा लगेचच दुष्यंतचा हात पकडते, फ्रेंड मला एकटं नको ना सोडू, मला इकडे खूप भीती वाटते फ्रेंड, मला तुझ्याबरोबर घेऊन जा फ्रेंड, प्लीज प्लीज फ्रेंड. त्यावेळी दुष्यंत म्हणतो, बरं 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 ठीक आहे, तुला माझ्याबरोबर यायचं आहे ना, चल माझ्याबरोबर चल. आणि मग आता लगेचच तो तिला हाताला धरतो आणि म्हणतो, उतर हळूहळू उतर चल. आणि मग आता पूजा ही खाली उतरते. दुष्यंत पूजाला घेऊन हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये आणून तो तिला सांगतो की ये इथे ये, तू इथे बस, मी आलो, हां मी आहे इथेच. त्यावर पूजा म्हणते, फ्रेंड मला सोडून जाऊ नको ना फ्रेंड. त्यावर दुष्यंत तिला म्हणतो, हे बघ मी कुठेच नाही जात आहे, तू इथे बस. इतक्यात आता दुष्यंत पाहुणे आले असं काका मोठ्याने ओरडतात. त्यावेळी दुष्यंत म्हणतो, तू बस बस इथे बस, मी इथेच आहे, हां इथेच आहे तू बस. मग पूजा बसते. त्यानंतर दुष्यंत जातो आणि आता मिस्टर अँड मिसेस मुजुमदार यांना आतमध्ये घेऊन येतो. आता लगेचच ते म्हणायला लागतात, नमस्कार नमस्कार. आता सगळ्यांना नमस्कार करून झाल्यावर मिसेस मुजुमदार म्हणतात, ह्या तुमच्या मिसेस आहेत का. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, नाही माझी मिसेस येईलच. बाय द वे मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो, या माझ्या आई, या माझ्या काकी, हे माझे काका आणि हे. त्याबरोबर आता अढळरावांची ओळख मात्र दुष्यंतला सांगता येत नसते. अढळरावांची ओळख सांगताना दुष्यंत हा निशब्द होतो, गप्प बसतो. त्यावेळी मग आता अढळराव स्वतःहूनच सांगतात, आणि आम्ही यांचे वडील अढळराव. त्याबरोबर मग आता त्या अढळरावांना सुद्धा नमस्कार करतात. त्याबरोबर मग दुष्यंत हा आता त्यांना विचारू लागतो, तुमचा प्रवास व्यवस्थित झाला ना, सगळं कम्फर्टेबल होतं ना. त्याबरोबर आता ती लोक होकार देतात. तर दुष्यंत हा म्हणत असतो, आपण करूच कामाला सुरुवात. त्याबरोबर इकडे आता पूजा ही मात्र मनातल्या मनात हसत असते. ती म्हणत असते, डी आता बघच काय घडणार आहे ते इथे. त्याबरोबर आता मिस्टर मुजुमदार हे दुष्यंतला सांगत असतात की दुष्यंत हे बघ, कॉन्ट्रॅक्ट तर आधीच तुला मिळालं आहे, आम्ही तर फक्त आज चहा प्यायला आलो आहे, कळलं ना. त्यावर लगेचच काकीसाहेब
यांना चहा बघायचं बाळजाबाई सांगतात. काकीसाहेब चहा आणायला जातात. तर इकडे कृष्णा ही त्या ठिकाणी आलेली असते. आता कृष्णाने घातलेले ते वेस्टर्न कपडे बघून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो. तर मिस्टेस मुजुमदारसुद्धा शॉक होतात. बाळजाबाईंना मात्र हे सगळं विचित्र प्रकरण बघून आनंद होत असतो. तर दुष्यंत याला कळत नसतं की कृष्णाने हे सगळं काय केलं आहे आणि का केलं आहे. तर कृष्णा आता अडखळत येते आणि सगळ्यांच्या समोर उभी राहते. आता कृष्णा येऊन सगळ्यांसमोर उभी राहिल्यावर अढळरावांनासुद्धा जरा टेन्शन येतं. तर आता लगेचच इकडे कृष्णाला बघून सगळेच जण ऑकवर्ड झालेले असतात. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाकडे बघतच राहिलेला असतो. पूजाला मात्र मनातल्या मनात खूप आनंद होत असतो. पूजा म्हणत असते, वा आता सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार. त्यावेळी दुष्यंत हा कळतच नसतं त्याला की म्हणजे आता रिॲक्ट काय होऊ, कृष्णाने जे काही केलं आहे त्यावर बोलू काय. कारण कृष्णाने जेवढ्या हिल घातलेल्या असतात त्या पेन्सिल हिलमुळे तिला चालताही येत नसतं. तर आता मिसेस मुजुमदार म्हणतात, वाव इट्स ग्रेट, रिअली अमेझिंग. नाही म्हणजे गावाकडे सुद्धा मुली हे असे कपडे घालत असतील असं मला वाटलं नव्हतं. तुमचा हा ड्रेस खूप महागडा असेल नाही मिसेस रांगडे पाटील? माझी ही साडीसुद्धा खूप महाग आहे. नाही म्हणजे ॲक्च्युली मी वर्क करून घेतली आहे ना ही साडी, त्यामुळे खूप महाग आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नमस्कार, मी हा कृष्णा रांगडे पाटील यांची बायको. आता कृष्णाच्या तोंडून हे असे गावंढळ शब्द ऐकून लगेचच मिसेस मुजुमदार म्हणतात, ओ ह्या एवढ्या गावठी भाषेत का बोलत आहेत? नाही म्हणजे ह्या कुठल्या आहेत नक्की? त्यावर दुष्यंत म्हणतो, ती याच गावातली आहे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी काकीसाहेब चहा घेऊन आलेले असतात. मग ते आता कृष्णाच्या हातामध्ये चहाचे कप देतात आणि कृष्णाला म्हणतात, हे घे, जा की दे पाहुण्यासने चाय. त्याबरोबर कृष्णा म्हणते, आव काकीसाहेब म्हणतात, अगं घे की दे. त्याबरोबर मग कृष्णा चहा घेते आणि आता ती कशीबशी अडखळत पाहुण्यांपर्यंत चाललेली असते. बाळजाबाई मुद्दामून कृष्णाकडे बघून असं दाखवत असतात की त्यांनासुद्धा खूप आश्चर्य वाटते. मग पुढे जात असताना मुद्दामूनच कृष्णा ही चालताना पूजा तिच्या पायात पाय गुंतवते आणि मग कृष्णाच्या हातून ते चहाचे सगळे कप आता त्या मिसेस मुजुमदारांच्या साडीवरती सांडतात. आता चहा त्यांच्या साडीवर सांडल्याबरोबर लगेचच इकडे आता सगळेजण घाबरतात. तर मिस्टर अँड मिसेस मुजुमदार उठून उभे राहतात. मिसेस मुजुमदार म्हणतात, हाऊ रबेश इज इट, तुम्हाला काही कळतंय का, काय केलं आहे ते तुम्ही? त्याबरोबर हे सगळं बघून पूजाला मात्र खूपच आनंद होत असतो. तर कृष्णा मिसेस मुजुमदारांना म्हणते, खरंच सॉरी, माफ करा मला, म्या काही मुद्दामून नाही सांडवलं, या चपलांमुळं झालं आहे समजा, म्या साफ करून देतो की तुम्हासनी. त्यावर मिसेस मुजुमदार म्हणतात, डोंट टच मी प्लीज. त्याबरोबर दुष्यंत हा म्हणत असतो, खरंच सॉरी. त्याबरोबर आता मिसेस मुजुमदार म्हणतात, किती मूर्ख मुलगी आहे ही, हे सगळं कसं काय करू शकते एवढं, हिला कळत नाही का, एवढी माझी महागडी चांगली साडी होती, माझी साडी खराब केली, अक्कल नाही आहे का तुला, तू काय केलंस, तुला तरी कळतं आहे का? त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, म्या. तर दुष्यंत हा मात्र कृष्णाकडे फक्त बघत असतो. आता मिसेस मुजुमदार ह्या कृष्णावरती हात उगारायला जातात. त्यावेळी कृष्णा त्यांचा हात पकडते. त्याबरोबर आता मिस्टर मुजुमदार म्हणत असतात, मिस्टर रांगडे पाटील, काय हा सगळा प्रकार? तुमच्या बायकोला साधे मॅनर्स एटिकेट्स नाही आहेत, समोर घरी पाहुणे आल्यावर त्यांच्याशी कसं वागायचं ते. त्याबरोबर म्हणत असतो, प्लीज माइंड युअर टंग. त्याबरोबर आता मिस्टर मुजुमदार म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्ही चुकीचं बोलतो आहे का? त्याबरोबर आता लगेचच कृष्णा म्हणत असते, हे बघा म्या तुमच्यामुळं हात जोडतो, म्या तुम्हाला खरंच सांगतो आहे, माझ्याकडनं चुकून चहा सांडला आहे, म्या मुद्दामून नाही चहा सांडिवलेला. म्या म्हणलं नवं, ही असली कापडं ह्या असल्या चपला वापरायची मला सवय नाही आहे, पहिल्यांदा घातलं आहे म्या, त्यामुळं माझ्याकडनं चूक झाल्या, त्यासाठी माफ करा की मला, म्या माफी मागायलो नवं. त्याबरोबर आता मिस्टर मुजुमदार म्हणतात, काय हे मिस्टर रांगडे पाटील, आपण इथे कामासाठी भेटलो होतो, पण ही मॅनरलेस एटिकेट नसलेली मुलगी ही कोण आहे, कोण नक्की? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, माइंड युअर टंग, तुम्ही माझ्या बायकोबद्दल बोलताय हे विसरू नका. आणि मग दुष्यंत स्वतःचा कोट काढतो आणि तो कृष्णाच्या अंगावरती टाकतो. त्याबरोबर पुढे दुष्यंत म्हणत असतो, राहिला प्रश्न तुमच्या महागड्या साडीचा, तर नाही मान्य आहे माझ्या बायकोकडनं तुमची साडी खराब झाली, पण त्यासाठी तिने तुम्हाला सॉरी सांगितलं, माफी मागितली तुमची, तिने मुद्दामून केलेलं नाही आहे हे ती म्हणाली ना, मग तुम्हीसुद्धा ऐकायला हवं की तिचं. नाही, तिला चूक झाली असेल तिच्या हातातनं हे मान्य आहे, पण
एटिकेट्स काढताय तुम्ही. एखाद्या मुलीकडनं जर चूक झाली तर ती चूक स्वीकारावी एवढे साधे मॅनर्स तुमच्याकडे सुद्धा नाही आहेत का? त्यावर आता मग मात्र मिस्टर मुजुमदारांना दुष्यंतचा सुद्धा राग येतो आणि मग ते दुष्यंतला म्हणतात की शट अप, आता ही डील कॅन्सल नाही होऊ शकत हे कॉन्ट्रॅक्ट. आणि मग मिस्टर अँड मिसेस मुजुमदार तिकडनं जाऊ लागतात. आता दुष्यंत हा त्यांच्या मागे जातो आणि म्हणत असतो प्लीज थांबा, पण ते ऐकत नाही, ते तिकडनं जातातच. त्याबरोबर आता दुष्यंत हा खूप जास्त चिडलेला असतो, नर्वस झालेला असतो. मैनावती त्यांच्या मागे गेलेली असते पण ते थांबलेले नसतात. मग आता मैनावती आतमध्ये येते आणि सांगत असते गेली ती पाहुणी, नाही थांबली. सुनबाई आहो, काय हे तुमचे प्रताप, बघितलंच ना बाळजाबाई आज तुमच्या सुनामुळं काय झालं आहे ते. त्याबरोबर कृष्णा मान खाली घालून डोळ्यात अश्रू आणून उभी असते. त्यावर बाळजाबाई म्हणतात वा सुनबाई वा, पुन्हा एकदा तुम्ही आमच्या लेकाच्या सपनावर पुन्यांदा पाणी फिरवलं, वा शाब्बास. त्यावर कृष्णा म्हणते बाळजाबाई आहो. त्यावर बाळजाबाई म्हणतात एक सबूत काढायचा नाही या तोंडातनं, एक बी सबूत नाही. अगं कृष्णे तुला कळायलं आहे वय, काही गरज काय होती तुला हा नसता दिखावा करायची, कुणी सांगितलं होतं तुला हे समजा करायला. त्याबरोबर मग मात्र आता दुष्यंत हा गप्प उभा असतो, त्याला टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर काकासाहेबसुद्धा म्हणायला लागतात नाहीतर काय, अहो सुनबाई समजा अगदी सिस्टमॅटिकली होत होतं नवं, मग तुम्हासनी हे असली कापडं घालून यायची काही गरजच नव्हती. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात अगं बोल की आता कशाबाई गप्प आहेस, सांग की का माझ्या लेकाच्या सुखावर उठली आहेस ग तू, का प्रत्येक वेळी काहीतरी चुकीची कामं करत असतेस. अगं दिसाची रात्र आणि रात्रीचा दिस करून माझ्या लेकानं ते प्रेझेंटेशन का काय ते बनवलं होतं आणि तू एका वेळीच समजा गोष्टींची माती करून टाकलीस, काय गरज काय होती तुला. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात पाणी फिरवलं समजा कष्टांवर त्याच्या. त्यावर मैनावती म्हणते अहो पाणी नाही, गरम गरम चहा ओतलाय तिनं आपल्या दुष्यंतच्या कष्टांवर. तर इकडे आता अढळराव बघतात की सगळे कृष्णालाच दोष देतात. मग अढळराव म्हणतात यात एकट्या सुनबाईंची चूक नाही, समजलं नवं. त्यावर बाळजाबाई म्हणतात त्यांची चूक नाही, मग चूक कुणाची आहे सांगा की, कुणी केलं मग हे समज बोला. ए दुष्यंत बघतोयस ना बाबा, हिची एकटीची चूक नाही बरं, आपली पण चूक आहे. कुणाची चूक आहे मग, त्याची का माझी, गप कशा पाय राहिलाय बोला की. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो आई शांत हो. आणि मग तो कृष्णाजवळ येतो आणि कृष्णाला म्हणतो कृष्णा तू, इतक्यात त्याच्या लक्षात येतं की सगळे लोक आपल्या तोंडाकडे बघतायत. मग दुष्यंत कृष्णाचा हात पकडतो आणि कृष्णाला म्हणतो चल माझ्याबरोबर. आणि मग आता तो कृष्णाला तिकडनं खेचत घेऊन जातो. आता तिच्या पायात हिल असतात आणि त्या हिलमुळे कृष्णाला चालता येत नसतं. दुष्यंतने खेचल्याबरोबर कृष्ण त्याच्या मागे मागे जाते. तर पूजा मात्र हे सगळं काही बघून हसत असते. पूजाला या सगळ्याने खूप गंमत वाटलेली असते. त्यानंतर आता बाळजाबाई कृष्णाला घराबाहेर काढतात आणि महादू काकांना सांगतात महादू काका हिचं समद सामान आणून बाहेर ठेवा, ताबडतोब ह्या घरातनं तू चालतं व्हायचं, समजलं नवं. त्याबरोबर आता सगळीजण घरात निघून जातात. कृष्णा मात्र तिथे एकटी तशीच उभी असते. थोड्या वेळाने दुष्यंतची गाडी परत आलेली असते. दुष्यंत आतमध्ये येतो आणि कृष्णाचं सामान बाहेर काढलेलं बघतो आणि महादू काकांना बोलावतो आणि म्हणतो महादू काका हे सामान कुणी बाहेर काढलं. मग महादू काका बाळजाबाईंनी काढलंय असं सांगतात. त्याबरोबर आता इकडे मैनावतीसुद्धा म्हणते की ही पोरगी पुण्यांदा या घरात येणार नाही दुष्यंत, बाळजाबाईंचा निर्णय हा हो. त्यावेळी मग दुष्यंत कृष्णाचा हात हातात पकडतो आणि बाळजाबाईंना म्हणतो आई कृष्णा या घरातनं कुठेही जाणार नाही. आणि मग दुष्यंत स्वतःहूनच कृष्णाला पुन्हा एकदा रांगडे पाटलांच्या घरात हाताला धरून घेऊन आलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.